पुढचा मुद्दा आहे राज्य मुख्य धर्म दुय्यम. शिवाय फक्त मुस्लिम राजेच देवळे लुटीत होते हे खरं नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी देवळं लुटीत होते. काश्मीरचा हर्षदेव नावाचा राजा हिंदूंची सुद्धा मंदिरे लुटत असे. धातूसाठी मूर्ती वितळण्यापूर्वी त्यांच्यावर विष्ठा आणि मूत्र शिंपडून त्यांचा पावित्र्यभंग करी इत्यादींचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथात आहे. देवाच्या मूर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. त्याची उत्पन्नाची जी खाती होती त्यानं देवोत्पादक हे खातेच उघडले होते. मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरूंची मुल्ला मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळीत. बखरकारांनी मोहम्मद तुघलकावर मुल्ला आणि सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप नोंदवून ठेवलाय. काही इतिहासकारांनी असं लिहून ठेवलंय की जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला किती लपून बसत. तात्पर्य काय? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं राज्य महत्वाचं होतं, धर्म तितका महत्वाचा नव्हता. स्वतःच राज्य स्थापायला आणि स्थिर करायला त्यांनी धर्माचा आधार घेतला हे खरं आहे, पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होतं. पूर्ण सत्य हे असं आहे. पुढचा मुद्दा आहे शिवाजी महाराजांच्या मराठे आणि हिंदू विरुद्ध लढाया. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागल्या. राज्यकर्ते मुस्लिम धर्माचे होते त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तर लढावं लागलंच, परंतु मराठ्यांविरुद्ध सुद्धा अनेक लढाया लढाव्या लागल्या. इतिहासानं या लढायांच्या सविस्तर नोंदी ठेवल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणं हे बरोबर होणार नाही. रियासतकार सरदेसाई आपल्या मराठी रियासत या ग्रंथात म्हणतात, विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू मुसलमानांतील युद्ध नव्हे, अशा प्रकारचं स्वरूप त्या युद्धास येणं शक्य नव्हतं. शिवाजीची मोठी अडचण विजापूरकरांच्या ताब्यात गुंतलेली मोठी मोठी मराठे सरदार ही घराणी सुद्धा होती. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आदर किंवा पूज्यबुद्धी नव्हती. मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासून कमी जास्त प्रमाणानं शिवाजीच्या विरुद्ध होते. हे आणि इतर अनेक हिंदू मराठे सरदार शिवाजीच्या विरुद्ध का होते? हे सर्वजण तर हिंदूच होते, धर्म मानणारे आणि अनुसरणारे होते. शिवकार्याचे स्वरूप हिंदू धर्म रक्षण करणं असं असतं तर मग या सर्व हिंदूंनी त्याला विरोध का करावा? रियासतकार सरदेसाई यांच्याप्रमाणेच सभासद ग्रँड डफ पार्सोनिस यांनी सुद्धा शिवाजीला विरोध करणाऱ्या पहिल्या दर्जाच्या अनेक मराठे सरदारांच्या नामावली दिल्या आहेत. शिवाजीचं कार्य जर धर्मकार्य होतं तर मग या कार्याला या परम धर्मप्रिय मराठे सरदारांनी विरोध का केला? सरदेसाई म्हणतात, हाती असलेलं घालविण्याची भीती त्यांना होती. यांच्या हाती काय होतं? ग्रँड डफ आपल्या ग्रंथात म्हणतो, शिवाजी हा नाश करता होता. त्यानं कशाचा नाश केला? डफ सांगतो, शिवाजीच्या हाती जे विजापूरचं मुलूक लागलं होतं त्यातील मक्त्याची चाल मोडून प्रतिवर्षी पाहणी करून घेत असे. हे विधान अगदी स्पष्ट आहे. कशाचा नाश केला ते स्पष्ट आहे. मक्तेबाजीचा त्यानं नाश केला म्हणून रागावलेला हा बखरकार आणखी एक सत्य मात्र नोंदवून गेलाय. तो म्हणतो, यामुळे येथे प्रजेस मात्र हितावह पडले असेल. शिवाजीनं कुणाचा नाश केला आणि कुणाच्या हिताचे केले हे स्पष्ट आहे. असला हित विरोधामुळेच शिवाजीला घाटगे, खंडागळे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, निंबाळकर, मोरे, बादल, सावंत, सुर्वे, खोपडे, पांढरे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख वगैरे प्रमुख मराठी हिंदू सरदारांचा विरोध होता. व्यंकोजी भोसले आणि मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंधही विरोधी होते. आईकडून नातेसंबंध असलेले जगदेवराव जाधव, रथोजी माने हे सुद्धा विरोधी होते. शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर औरंगजेबाचे उत्तरेकडील हिंदू सरदार असणं स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, संभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, यशवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कनकोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे, दत्ताजीराव खंडागळे हे मराठे सरदार सुद्धा होते. आणि यापेक्षा भयानक म्हणजे
त्र्यंबकरावजी भोसले, शिवाजीराव भोसले, बालाजी राजे भोसले, परसोजी राजे भोसले ही भोसले मंडळी शिवाजीच्या रक्ताची, नात्याची होती. शाहिस्ते खानाच्या सैन्यात सिंदखेडचे दत्ताजीराजे जाधव आणि रुस्तुमराव जाधव हे देखील होते. ही जाधव मंडळी जिजामातेच्या माहेरची. पुण्याची जहागिरी आपल्याला मिळावी या आशेनं लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले होते. खानाने शितोळ्यांची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होनप पुण्याच्या लाल महाला शेजारीच राहत. स्वराज्याच्या छत्रछायेत राहून सुद्धा या बाळाजीराव होनपांना शिवाजी राजापेक्षा शाहिस्ते खान जवळचा वाटला. असं हे देशीय, असं हे हिंदू, अशी त्यांची देशनिष्ठा आणि त्यांची धर्मनिष्ठा. यांची निष्ठा वतनावर होती हे स्पष्टच आहे. गौरवास्पद अपवाद होता तो कान्होजी जेधे यांचाच. शिवाजी महाराजांचा स्वतःचा या वतनदारांसंबंधीचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि तितकाच कडवट होता. एके ठिकाणी रामचंद्र पंत यांनी त्यांच्या संबंधी म्हटलंय, आपण बळकट व्हावे, दुसऱ्याच्या घ्यावे, दावे दरवडे करावे हा यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेनं अगोदरच सुलुखा करतात, स्वतः भेटतात. तिकडचे भेद इकडे आणि इकडील तिकडे करून राज्यात शत्रूंचा प्रवेश करीतात, देश मारितात. या वतनदार सरदारांच्या दृष्टीनं त्यांची वतन महत्वाची होती, धर्म महत्वाचा नव्हता. त्यांची वतननिष्ठा जाज्वल्य होती, धर्मनिष्ठा महत्वाची नव्हती. पुढचा मुद्दा आहे शिवाजी आणि धर्म. याचा अर्थ शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निधर्मी होता किंवा त्यानं राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केलं होतं असा मात्र नाही. शिवाजी हिंदू होता, त्याची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता. देवदेवतांना आणि साधू संतांना पूजित होता, धर्मासाठी आणि देवळांसाठी दान देत होता आणि खर्च करीत होता. पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुसलमानांचे हिंदूकरण किंवा मराठीकरण किंवा महाराष्ट्रीयकरण करण्याचा त्याचा इरादा वा प्रयत्न होता काय? इतिहासाशी इमान राखून खरे बोलायचे तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. शिवाजीनं सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीची तपशीलवार वर्णनं उपलब्ध आहेत. जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची आणि अशाच इतरही लुटीची वर्णनं आहेत. पण एक तरी मशीद पाडल्याचं उदाहरण इतिहासात नमूद आहे का? निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केलं अशी तरी मशीद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे का? मुळीच नाही. या उलट मशिदींना दान आणि इनाम दिल्याच्या नोंदी मात्र आहेत. सभासदाच्या बखरीतील हा उतारा पहा. मुलखात देव देवस्थाने जागोजागी होती, भजत आणि देणग्या देत. मुस्लिम साधू, पीर, फकीर यांना मान देत. शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानत. त्यात याकूत बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतीनं इतिहासात नमूद आहे. खाफी खान या मुस्लिम इतिहासकारानं नोंदवून ठेवलेला हा उतारा खूप बोलका आहे. शिवाजीनं सैन्यांकरिता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यात जातील तेथे तेथे त्यांनी मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोशीस अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नौकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास आणि त्यांचं रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचं नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः त्यांची काळजी घेत असे. 2 नोव्हेंबर 1669च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखलेली आहे. ती तर त्याहून स्पष्ट आहे. श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा तो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणी बखेडा करू नये असं फरमावलं आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मतं लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करीत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल
तर त्यांनी तो स्वतःच्या नावानं खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये, तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये. तसेच मुस्लिम धर्मीयांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया आणि भाषणं पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पाहावा आणि शिवाजीचा मुस्लिम धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजावून घ्यावा आणि मग काय ते ठरवावं. शिवाजी स्वतः हिंदू होता आणि धर्मश्रद्ध होता, परंतु राजा म्हणून त्यानं स्वतःच्या राज्यातील प्रजेत धर्मावरून भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक आणि मुस्लिमांना दुसरी वागणूक असं केलं नाही. मुसलमानांना ते वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीपणाने वागवले नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुस्लिमांनी सुद्धा लक्षात घ्यावी. मुसलमान धर्मात अकबरासारखे परधर्म सहिष्णू राजे होऊन गेले. तसेच औरंगजेबासारखे हिंदूंवर जिझिया कर लादून एकांगी पक्षपात करणारेही होऊन गेले. औरंगजेबानं धर्मांध मुल्ला मौलवींच्या सांगण्यावरून जिझिया कर बसवला. त्या कराच्या विरुद्ध उठाव झाला आणि त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबास फारशी भाषेत एक पत्र लिहिलंय. त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडं आणि परधर्माकडं कसं पाहावं या संबंधीचा दृष्टिकोन अगदी खुलासेवार स्पष्ट होतं. आपल्या पत्रात शिवाजी लिहितो की औरंगजेबानं गरीब आणि निराधार प्रजेकडून जिझिया कर वसूल करण्याचं जे धोरण स्वीकारलंय ते मुघल राजसत्तेच्या मूळ सिद्धांताच्या विरुद्ध आहे. औरंगजेबाचे पणजे अकबर बादशहा यांनी 52 वर्ष राज्य केलं. त्या काळात सर्वांना न्यायानं वागवलं. त्यामुळं त्यांना जनतेनं जगद्गुरू अशी पदवी दिली. त्याचेच धोरण पुढे जहांगीर आणि शहाजहान या बादशहांनी चालवलं. त्यांच्या या धोरणामुळं त्यांची जगभर प्रसिद्धी झाली. हे बादशहा सहज जिझिया कर वसूल करू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळं त्यांना दिगंत कीर्ती आणि पैसा मिळाला. त्यांचं राज्य वाढत राहिलं. पण औरंगजेबाच्या राज्यात मात्र हिंदू आणि मुसलमान शिपाई दुःखी आहेत. धान्याचे भाव वाढले आहेत. अशात गरीब ब्राह्मण, जोगी, बैरागी, जैन साधू आणि संन्यासी यांच्याकडून जिझिया कर घेणं फारशी पुरुषार्थाची बाब नाही. त्यामुळं खरं पाहिलं असता मुघल वंशाची शान जाणार आहे. शिवाजी पुढे लिहितो की कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते अस्मानी किताब आहे. त्यात ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटलाय. मुसलमानांचा ईश्वर असं म्हटलेलं नाही. कारण हिंदू आणि मुसलमान या जाती ईश्वरापाशी एकरंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय, आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जाती धर्मावर जुलूम करणं भगवंताशी वैरत्व करणं होय. कारण शास्त्र आणि न्याय या दोन्हीही दृष्टींनी विचार केला तरी जिझिया कर पट्टी ही गैर आहे. म्हणून शिवाजीनं औरंगजेबास असं लिहिलंय, त्यानं विवेकास फाटा देऊ नये. यापूर्वी गुजरातच्या सुलतानानं असाच विवेकास फाटा दिला होता, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याचप्रमाणे बादशहाचं होईल. कारण कोणताही ज्वालाग्राही पदार्थ अग्नीच्या सानिध्यात नष्ट होतो, त्याचप्रमाणे कोणतंही राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होतं. मनुष्यास विनाकारण उपद्रव केला असता निर्माण होणारा द्रोहाग्नी हा राळापेक्षाही जलद दौलत भस्म करू शकतो. म्हणून बादशहानं आपापले स्वधर्मात सर्व जातीबद्दल मनात विकल्प ठेवून कोणत्याही प्रकारचा जुलूम करू नये. कारण राज्यातील प्रजा कीटक न्याय गरीब आहेत, परंतु हिंदू लोकांस दुःख दिले असता त्याचे द्रोहाग्नीत संपूर्ण राज्यात नष्ट होईल. शिवाजीनं येथे भारतीयांच्या दृष्टीनं महत्वाचं तत्व प्रतिपादन केलं आहे. भारतातील लोकांना अकबर आणि इतर बादशहांनी धर्माच्या कारणामुळे छळलं नाही. त्यांच्या उदार धार्मिक धोरणामुळं अकबर बादशहाला जगद्गुरू म्हणून संबोधण्यात आलंय. पण गरीब आणि निरपराध लोकांवर कर लादून औरंगजेब इस्लाम धर्माच्या विरोधी काम करीत असे. कारण कुराण ही ईश्वरवाणी आहे आणि ईश्वराच्या लेकी हिंदू आणि मुसलमान वेगळे नाहीत. प्रजेला जर राजानं त्रास दिला तर राजा कितीही बलवान असला तरी त्याचा पाडाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचं हे धोरण आणि त्याचे विचार अनन्यसाधारण असेच आहेत. कारण धर्माचा लोकजीवनावर मोठा प्रभाव होता, पण आपल्या धर्मा इतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ आणि उच्च आहे.
आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे, हे महत्वाचं तत्व शिवाजीनं मांडलं. अकबर, दारा शिकोह, इब्राहिम आदिलशहा यांचे विचारही यापेक्षा वेगळे नव्हते. शिवाजी हा धार्मिक राजा होता. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता आणि त्यानं हिंदू देवळांना आणि ब्राह्मणांना इनामं दिली, या गोष्टी खऱ्या आहेत. पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणास श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही असं त्याला कधीच वाटलं नाही. कारण मध्ययुगात देखील त्याची धर्म साधना डोळस होती. शिवाजी ब्राह्मण, 96 कोळी, कुळवाडी, शूद्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामागे ज्या काही बिरुदावल्या लावल्या जातात त्यात गोब्राह्मण प्रतिपालक ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे. गायींचा आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्धी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेतलेलं नाही. शिवाजीच्या समकालीनांनी शिवाजीस लिहिलेली पत्रे आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणी सुद्धा शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणत नाहीत. उलट शिवाजी महाराजांची राज्याभिषेक असलेली 29 पत्रे उपलब्ध झालेली आहेत. या सर्व पत्रात शिवाजी स्वतः क्षत्रिय कुलवंत श्रीराजा शिवछत्रपती असं म्हणवून घेतो. तो स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत नाही. मग हे गोब्राह्मण प्रकरण आलं कुठून? शिवाजी स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेई असे श्री बमो पुरंदरे लिहितात आणि त्यासाठी शिवचरित्र साधने खंड 5 क्रमांक 534 आणि 537 असा आधार देतात. या सर्व पत्रांची आणि आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की 534 क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वतःला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेत नाही, तर पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो ब्राह्मण त्यास तशी पदवी देतो. 537 क्रमांकाच्या लेखात तर गोब्राह्मण प्रतिपालक असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सबकुछ झूठ. शिवाजीनं स्वतःस गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवून घेणं आणि ब्राह्मणांनी त्यास तसं म्हणणं यातलं अंतर स्पष्ट आहे. काम करवून घ्यायला किंवा याचना करायला गेलेला कोणीही राजास तू आमचा प्रतिपाल करणारा आहेस असं म्हणणारच, त्यात विशेष काय? मग शिवाजीला लावलेली किंवा खरे सांगायचे तर मागाहून बळेत चिकटवलेली बिरुदावली कुणी लावली असावी? गो लावणे शक्य नाही. त्यामुळं उत्तर स्पष्ट आहे. स्वतःचा कार्यभाग साधण्यासाठी इतिहासातील थोर पुरुषांनी आपापल्या सोयीची अशी बिरुदावली लावण्यास फार तर हुशारी किंवा चलाकी केली असं म्हणता येईल. लोक अडाणी आहेत आणि मुळापर्यंत जात नाहीत तोपर्यंत पचेलही, पण म्हणून ते सत्य नव्हे, म्हणून तो इतिहास नव्हे. ग्रँड डफनं आपल्या पुस्तकात गायी, रयत आणि स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीनं आपल्या शिपायास बंदी केली होती असं नमूद केलंय. त्याला इतरही आधार आहेत. पण मग गायी, रयत आणि स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेला शिवाजी गोब्राह्मण प्रतिपालक कसा केला गेला? रयत आणि स्त्रिया यांना बाजूला सारून त्या ठिकाणी ब्राह्मण कधी आणि कुणी आणले याचा अंदाज करणं कठीण जाऊ नये. शिवाजीच्या राज्यात ब्राह्मणास खास सवलती सुद्धा कुठेही दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणासंबंधी शिवाजी महाराज ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो असं बजावतात आणि धमकावतात की जे गनिमांचे चाकर गनिम झालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल. सर्व मराठे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांकडे नव्हते तसेच सर्व ब्राह्मण शिवाजी महाराजांच्या बाजूने नव्हते, अनेक विरुद्ध होते. म्हणूनही शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक अशी बिरुदावली घेणं शक्य नव्हतं आणि तशी त्यांनी घेतलेली नव्हती. दक्षिणा उपटण्यासाठी शिवाजीच्या काळात ब्राह्मणांनी शिवाजीच्या विरुद्ध कोटीचंडी यज्ञ केल्याचा एक मजेदार उल्लेख शिवचरित्र साहित्यात आहे. दिल्लीच्या शहनशहाचे मातब्बर सरदार मिर्झा राजे जयसिंग शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रात आले.
त्यावेळी त्यांना शिवाजी विरुद्ध जय मिळावा म्हणून महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कोटी चंडी यज्ञ केला होता. तो उल्लेख असा आहे: मिर्झा राजा जयसिंगाची चिंता, शिवाजी मोठा दंगेखोर, मोठा हुन्नरवंत आणि मर्दाना, शिपाई अंगाचा खासा, अफजल खान अंगे मारिला, शास्तखानाच्या डेऱ्यात शिरोनी मारामारी केली, आपणास यश कसे येईल म्हणून चिंता केली. तेव्हा मोठे मोठे ब्राह्मण पुरोहित यांनी उपाय सांगितला. दैवी प्रयोगी अनुष्ठाने करावी म्हणजे यश येईल. मग मिर्झा बोलिला, जे कोट चंडी करावी आणि 11 कोटी लिंगे करावी, कामनार्थ बगलामुखी काल रात्री प्रित्यर्थ जप करावा. 400 ब्राह्मण अनुष्ठानास घातले. प्रत्यही अनुष्ठाने चालिले. अनुष्ठानास 2 कोट रुपये अलाहिदा काढून ठेविले आणि 3 मास अनुष्ठान काढून सिद्ध केले. अनुष्ठानाची पूर्णाहुती करून ब्राह्मणास दान दक्षिणा देऊन संतर्पण केले. मग धर्मजल चालिले. शिवाजी जर ब्राह्मण प्रतिपालक होता आणि शिवाजीचे राज्य जर ब्राह्मण हिंदू धर्मरक्षणा करिता होते, तर एवढा कोटीचंड यज्ञ ब्राह्मणांनी कसा केला? पुढचा मुद्दा आहे, छत्रपतींच्या राज्याभिषेकास ब्राह्मणांचा विरोध. महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला विरोध केला. हे सत्य तर सर्वांना माहितीच आहे. चातुर्वर्ण्याच्या रचनेप्रमाणे आणि हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे राजा होण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आणि क्षत्रियांनाच होता. शिवाजी शूर असला, त्यानं राज्य कमावलं असलं तरी तो राजा होण्यास पात्र नाही असं धर्ममत होतं. काहींना त्याच्या क्षत्रियत्वाची शंका होती आणि उरलेल्यांना तो मुळात क्षत्रिय कुळातला असला तरी संस्कारक्षय झाल्यानं क्षत्रिय राहिला नव्हता. शिवाजीची मुंज झाली नव्हती. मंत्रविधीसह लग्न लागलं नव्हतं. मग शिवाजी राजा कसा होऊ शकणार? काही सनातनी धर्म मार्तंडांची त्यावरही कडी होती. ते सांगत होते, नंदांतम क्षत्रिय कुलम, नंद राजाचा अंत झाला तोच क्षत्रिय कुळाचा अंत होय. त्यानंतर कोणी क्षत्रिय उरलाच नाही. अकबराच्या काळी कृष्णभट शेष यानं शूद्राचार शिरोमणी नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. त्यानं असं प्रतिपादन केलंय की परशुरामानं संपूर्ण पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता हिंदू धर्मात राजतेजाचे आणि राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत. मग शिवाजीला राज्याभिषेक कसा करणार? महाराष्ट्रातल्या ब्रह्मवृंदांपैकी कुणी राज्याभिषेक करण्यास तयार नाही. म्हणून मग काशीचा गागाभट्ट आला आणि त्यानं साग्र संगीत राज्याभिषेक वैदिक पद्धतीनं केला. तसे गागाभट्टाचे मूळ घराणे नांदेडचे, पण तो विद्वान ब्राह्मण काशीला होता. राजांनी त्याला आणि इतर ब्राह्मणांना प्रचंड दक्षिणा दिल्या. त्यात काही अतिशयोक्ती असेल, पण एक वर्णन असं आहे की गडावर राज्याभिषेक समयी राजांनी ब्राह्मणांना दक्षिणा म्हणून इतके सोने दिले की त्यांना ते गडावरून खाली आणता येईना. पुढचा मुद्दा आहे, शिवाजीचे ब्राह्मण सहकारी. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी विरोध केला. त्यावरून किंवा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी मिर्झा राजे जयसिंग यांना यश मिळावं म्हणून कोटीचंडी यज्ञ केला होता, त्यावरून महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण शिवाजीच्या विरुद्ध होते असा कोणी निष्कर्ष काढला तर तो मात्र पूर्णतया चूक ठरेल. हा प्रश्न केवळ व्यक्तिगत या किंवा त्या ब्राह्मण समूहाचा नव्हता किंवा या किंवा त्या पुरोहिताचा नव्हता. प्रश्न मूळ चातुर्वर्ण्य धर्माचाच होता आणि आजही आहे. शूद्र हे प्रजापतीच्या पायापासून जन्माला आले. वरील तिन्ही वर्णांची सेवा करणं हे त्यांचं धर्म कर्तव्य आहे. त्यांना राजा होता येणार नाही अशी धर्माज्ञा आहे. राजा हा देवाचा अंश असतो आणि शूद्रात देवाचा अंश असणं शक्य नाही. म्हणून शूद्र राजा होऊ शकत नाही असा धर्माचा आग्रह आहे. मुसलमान राजा होऊ शकतो पण शूद्र होऊ शकत नाही अशी सनातन हिंदू धर्माची रीत आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला धर्माचाच विरोध होता, नुसता ब्राह्मणांचा नव्हता. शिवाजीच्या स्वराज्य उद्योगात अनेक ब्राह्मण साथीदार होते. दादोजी कोंडदेव हा पुण्याच्या जहागिरीचा कारभारी होता. मोरोपंत पिंगळे हे तर मुख्य प्रधान होते. मोरोपंत, अण्णाजी दत्तो आणि दत्ताजी त्र्यंबक हे प्रधान तर होतेच, पण मोठे कुशल सेनानी होते. शिवाजीची आग्र्याहून सुटका करून घेण्याच्या रोमांचकारी घटनांना त्र्यंबकपंत डबीर आणि रघुनाथपंत कोरडे या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आणि कृष्णाजी काशी आणि विसाजी
या उत्तरेकडील ब्राह्मणांनी मोलाची मदत केल्याची इतिहासानं नोंद केलेली आहे. तेव्हा प्रश्न नुसता ब्राह्मणांचा नव्हता, तर सनातन हिंदू धर्माचा होता. त्या काळाच्या मर्यादांचा होता आणि या मर्यादा शिवाजीनं सुद्धा स्वीकारून मान्य केल्या होत्या. म्हणून संस्कृत दर्शनी आज हास्यास्पद दिसणाऱ्या गोष्टी त्या काळात घडल्या. संस्कारक्षय झाला वगैरे आक्षेपांना उत्तर म्हणून गागाभट्टानं शिवाजी महाराजांची मुंज 44व्या वर्षी केली. मंत्रविधींसह पुन्हा विवाह केला. दान दक्षिणा म्हणून लक्षावधी सुवर्ण मोहरांची उधळण करावी लागली आणि मग राज्याभिषेक झाला. हिंदू धर्म रक्षक म्हणून शिवाजीला बिरुदावली लावणाऱ्या आजच्या तमाम मतलबी धर्मांधांनी ही गोष्ट विसरू नये की याच हिंदू धर्मानं आणि याच धर्माच्या रक्षकांनी शिवाजीला राज्याभिषेक करायला विरोध केला होता आणि 44व्या वर्षी मुंज आणि एकदा झालेला विवाह पुन्हा दुसऱ्यांदा करणं असल्या हास्यास्पद गोष्टी करविल्या होत्या. अर्थात हिंदू धर्म मानणाऱ्या शिवाजीला सुद्धा या काळाच्या आणि धर्माच्या मर्यादा होत्या. प्रत्येक थोर पुरुषाला काळाच्या मर्यादा असतात, परिस्थितीच्या मर्यादा असतात. तशा त्या शिवाजीला सुद्धा होत्या. गौरव करण्याच्या भरात तारतम्य सोडून काही वेळा शिवाजी महाराजांचा काळनिरपेक्ष गौरव केला जातो. शिवाजीचं राज्य धर्मनिरपेक्ष राज्य होतं, शिवाजी खरा समाजवादी होता इत्यादी हास्यास्पद विधाने सुद्धा काही मंडळी करतात. अर्थात ते खरं नाही हे स्पष्ट आहे. सरंजामी समाज रचनेच्या काळात स्वतः एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणं शक्य नव्हतं, समाजवादीही असणं शक्य नव्हतं. शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्वाचं. त्या परिस्थितीतही त्यानं किती दूरदृष्टीचा विचार केला आणि परिस्थितीतही त्यानं किती प्रगतिशील पावलं उचलली, राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्वाचं. शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक रायगडावर शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीस म्हणजे 6 जून 1674 रोजी झाला हे बहुतेक सर्वांना ठाऊक आहे. परंतु शिवाजीचा आणखी एक दुसरा राज्याभिषेक झाला होता. तो पहिल्या राज्याभिषेकानंतर लगेच साधारणतः 3 महिन्यांनी ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध पंचमीला झाला होता. निश्चलपुरी गोसावी या नावाचा कोणी यजुर्वेदी तांत्रिक गोसावी होता. पहिल्या राज्याभिषेकानंतर तो शिवाजी महाराजांना भेटला. दरम्यान पहिल्या राज्याभिषेकानंतर 13 दिवसांनी शिवाजीची थोर आई जिजाबाई हिचं निधन झालं होतं. शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुर्जर लढाईत मारला गेला होता. शिवाजीची एक पत्नी काशीबाई मृत्यू पावल्या होत्या. या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टानं चुका केल्या म्हणून घडल्या असं या निश्चलपुरीचं म्हणणं होतं. त्यानं मुहूर्त बरोबर काढला नव्हता, उपदेवतांना संतुष्ट केलं नव्हतं, त्यांना बळीचं दान दिलं नव्हतं, त्यामुळं ह्या आपत्ती ओढवल्या असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार हे धर्मश्रद्ध आणि पापभिरू होते. त्या सर्वांना त्या काळातील जाणीवांच्या आणि ज्ञानाच्या मर्यादा होत्या. त्यांनी निश्चलपुरीचे म्हणणं मान्य केलं आणि मग पुन्हा दुसरा राज्याभिषेक केला. पुन्हा उरल्या सुरल्या देवदेवतांना यज्ञ करून आणि दाने देऊन संतुष्ट केलं गेलं. ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देण्यात आल्या. एकाच व्यक्तीचे 2 राज्याभिषेक झाल्याचं कुठेच ऐकिवात नाही. अर्थात 2 राज्याभिषेक करून आणि 2 वेळा देवदेवता आणि ब्राह्मण पुरोहितांना संतुष्ट करूनही उपयोग झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना स्वतः जेमतेम 6 वर्षेच आयुष्य मिळालं आणि तसे ते अकालीच मृत्यू पावले. काळाच्या आणि तत्कालीन जाणीवांच्या मर्यादा लक्षात घेऊनच या 2 राज्याभिषेकांकडे पाहायचं एवढंच तात्पर्य. पुढचा मुद्दा आहे 96 कुळीवाल्यांचा शिवाजी विरोध. त्या काळी शिवाजी महाराजांना शूद्र किंवा हलक्या जातीचा समजणाऱ्यात महाराष्ट्रातील फक्त ब्राह्मणच होते असं नाही. स्वतःला क्षत्रिय म्हणविणारे 96 कुळीचे मराठे सरदारही शिवाजीचा राजा म्हणून सुरुवातीस हक्क मानत नव्हते. या अहमन्य कुळीत 96 नावं आहेत. अजूनही कर्मठपणानं जातीपाती पाहून स्वैरसंबंध ठरवणारे आणि स्वतःला उच्च मराठे समजणारे भोसले आडनावाच्या मराठ्यांना अजूनही हलके समजतात. त्या काळी जवळजवळ सर्वच 96 कुळी मराठे स्वतःला राजे म्हणवत. शिंदे राजे, मोरे राजे इत्यादी.
त्यांची राज्ये नव्हती, पण ते स्वतःला राजे म्हणवत. नगर जिल्ह्यात आणि आजूबाजूला अजूनही जवळजवळ सर्व मराठे आणि इतर काही सुद्धा स्वतःच्या आडनावापुढं पाटील लावतात. जसे लांडगे पाटील, कोल्हे पाटील, काळे पाटील, विखे पाटील इत्यादी इत्यादी सारेच पाटील. स्वतःला राजे म्हणवणारे तेव्हाचे 96 कुळीचे मराठे शिवाजी बरोबर कसे वागत याची एक कथा नमूद आहे. जावळीचे मोरे हे विजापूरशाहीचे एक सरदार होते. त्यांना राजे म्हणत. शिवाय त्यांना चंद्रराव ही पदवी होती. या जावळीच्या मोऱ्यांनी आपल्या स्वराज्य कार्यात सहभागी व्हावं म्हणून शिवाजीनं प्रयत्न केले. पत्रे पाठवली, दूत पाठविले. ऐकेना तेव्हा जरवेचा खलिता पाठविला आणि इशारत केली की जर ऐकणार नसतील तर जावळी काबीज करू आणि कैद करू. या पत्रात शिवाजीनं स्वतःला राजे असे संबोधले होते. या पत्रास जावळीच्या मोऱ्यांनी उर्मटपणानं उत्तर दिलं, तुम्ही राजे कसे? तुम्ही स्वतःला राजा म्हणून घेता म्हणून तुम्ही राजे? तुम्ही जेवत असाल तर हात धुवायला जावळीत या, आमचे युद्ध होऊ द्या. अर्थात शिवाजीनं मोऱ्यांची इच्छा पूर्ण केली, युद्ध केलं आणि जावळी जिंकली. हा भाग वेगळा. जावळीचे मोरे स्वतःला राजे म्हणवत, परंतु शिवाजीला राजा मानायला तयार नव्हते. ही या संदर्भात महत्वाची गोष्ट. थोडक्यात काय तर उच्चवर्णीय ब्राह्मण असो किंवा उच्चवर्णीय मराठे असो, सुरुवातीस ते शिवाजीला मानायला तयार नव्हते. चातुर्वर्ण्य रचनेचा वर्णवर्चस्वाचा त्रास शिवाजीला सुद्धा झाला. तो धर्म मानित असल्याने त्याने मार्ग काढला. राज्याभिषेक करवून घेतला. स्वबळानं, शौर्यानं, युक्तीनं संपादन केलेल्या राज्याचा तो राजा होता. अगदी औरंगजेब सुद्धा त्याला मानित होता, पण हिंदू धर्म मानित नव्हता. म्हणून शिवाजीला राज्याभिषेक करवून घ्यावा लागला. धर्माची मान्यता घ्यावी लागली. पुढचा मुद्दा आहे कुळवाडी भूषण. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा एक पोवाडा लिहिला. या पोवाड्यात सुरुवातीस ध्रुवपदातच ते शिवाजीला कुळवाडी भूषण म्हणतात. पोवाड्याचा शेवट करताना ते म्हणतात, ज्योतिराव फुल्यांनी गायला पुत्र शूद्राचा. मध्येतार्थ असा आहे की शिवाजी भोसला हा शूद्रांचा पुत्र होता, कुळवाडी होता. महात्मा फुले इतिहास संशोधक नव्हते किंवा इतिहासकार नव्हते. समतेचा पुरस्कार आणि प्रचार करणारे कर्ते सुधारक होते. त्यामुळं त्यांनी शिवाजीस असं म्हटलं असेल असं म्हणून त्यांच्या पोवाड्याचा आधार दूर करता येणं शक्य आहे. परंतु संशोधकातही याविषयी मतमतांतर दिसतात. ते बिचकत बोलतात आणि लिहितात, पण अलग मतं आहेत. पुढचा मुद्दा आहे शिवाजीच्या कुळाचा पूर्वे इतिहास. शिवाजी राजपूत असल्यासंबंधीचे अनेक उल्लेख आहेत आणि त्यांना वेगवेगळे आधारही आहेत. या सर्व आधारांचा अभ्यास केलेले म दत्तो वामन पोद्दार लिहून ठेवतात की पुढील काळात त्या अगदी शाहू महाराजांपूर्वीच्या प्रतिवृत्तात असं दिसतंय की बहुसंख्य घराणी सिसोदियांपैकी आहेत की नाहीत या संबंधी उदयपूर येथून चौकशी करण्यात आली. त्याच्याही पूर्वी ते सिसोदिया आहेत की नाही याविषयी मतभेद होते. शिवाजी हा राजपूत होता आणि त्याचे भोसले घराणे राजपुतान्यातील सिसोदियांपैकीच होते याबद्दल माझ्या मनात शंका नाही. शहाजीच्या एका पत्रात तर आम्ही तो राजपूत असा उल्लेख आहे. त्यावरून हा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. शिवाजी महाराज जन्मानं क्षत्रिय होते की नाही हा मुद्दा निरर्थक ठरतो. शिवाजी क्षत्रिय होता, मी क्षत्रिय आहे म्हणून मी सुद्धा थोर आहे, किंवा शिवाजी भोसला होता, माझेही आडनाव भोसले आहे म्हणून मी थोर आहे, असे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुणाला सांगावयाचे असेल त्याचा प्रश्न वेगळा. शिवाजीच्या थोरपणाशी नातं सांगायला आणि त्याच्या थोरपणात स्वतःला गौरवून घ्यायला जात किंवा आडनाव याखेरीज ज्यांच्याकडे दुसरं काही नसेल त्यांनी शिवाजीच्या जन्मकुळाची चर्चा करावी. तो कोणत्या कुळात जन्माला आला यापेक्षा त्यानं काय केलं हे महत्वाचं. कुठे जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं, काय करावं हे बरंचसं आपल्या हातात असतं. अर्थात ज्यांच्या हातून काही घडत नाही ते कुळाची थोरवी गाण्याखेरीज काय करणार. पुढचा मुद्दा शिवाजीचे सहकारी सामान्य शेतकरी. परंतु शिवाजीच्या नावानं वर्णश्रेष्ठत्व कुणी स्थापू पाहिलं तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की शिवाजीच्या स्वराज्य कार्यात बहुसंख्य साथीदार फार मोठ्या बहुसंख्येनं असलेले साथीदार उच्चवर्णीय नव्हते. तसेच ते सरदार, जमीनदार, वतनदारही नव्हते, तर खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातींचे आणि
गोरगरीब शेतकरी होते. ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर, ज्यांच्या अव्यभिचारी निष्ठेवर आणि असीम त्यागावर शिवाजी अतुलनीय पराक्रम करू शकला, ते सर्व मावळे म्हणजे सामान्य शेतकरी होते. जुन्या वतनदारांनी, सरदारांनी सुरुवातीला शिवाजीला फारशी साथ दिली नाही, परंतु शिवाजीनं छोटे मोठे नवे सेनानायक निर्माण केले. ते सर्व जन्मानं सर्वसामान्य लोक होते आणि पराक्रमानं मोठे झाले. पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटून जायला मदतकारक ठरला तो शिवा न्हावी होता. अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजीचा विश्वासू आणि चपळ लढवय्या म्हणून बरोबर गेलेला जीवा महाला हा सुद्धा जातीनं न्हावी होता. त्याचं आडनाव संगपाळ. तो जावळी प्रांतातला मौजे कोंडीवालीचा. तो सुद्धा एक सर्वसामान्य रयत होता. शिवाजीच्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा रामोशी जातीचा होता. प्रत्यक्ष शेती करून उपजीविका करणाऱ्या सर्वसामान्य कुणब्यांना शिवाजीनं साथीला घेतलं आणि राज्य स्थापलं. शेती करणारा मराठा कुणबी हा परंपरेनं शूद्र समजला जाई. व्यक्तींच्या या उदाहरणांबरोबरच समुदायांचे उल्लेखही इतिहासात आहेत. सभासदांच्या बखरीत एक नोंद आहे. बेरड, रामोशी, आडेकरी वगैरे लोकांना त्यांच्या मजदुराप्रमाणे नोकऱ्या दिल्या. त्यामुळं शिवाजीच्या राज्यात गुन्हे आणि उपद्रव कधीही होत नसे. गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या लोकांच्या पराक्रमाला वाव मिळाला तर ते सहसा उपद्रव करीत नाहीत. शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारलं ते सुद्धा परंपरागत क्षत्रिय किंवा मराठ्यांच्या सहाय्यानं नव्हे. शिवाजीचा आरमार प्रमुख जसा दर्यावर्दी मुसलमान होता, तसेच आरमारातले बहुसंख्य सैनिक कोळी, सोनकोळी, भंडारी, मुसलमान इत्यादी जातीतील लोकच होते. समुद्राच्या सहाय्यानं पोट भरणाऱ्या कष्टकऱ्यांनाच शिवाजीनं सैनिक बनवलं. सामान्यांना शिवाजीनं मोठं केलं आणि मग या सामान्यांनी शिवाजीला मोठं केलं आणि मग सर्वांनी मिळून एक खूप मोठं कार्य केलं. चांगला विचार सामान्य लोक जेव्हा स्वीकारतात तेव्हा तो विचार हीच एक शक्ती होते आणि ती शक्ती सामान्यांकडून असामान्य कार्य करवून घेते. सामान्यांच्या सहकार्याखेरीज आणि सहभागाखेरीज इतिहासातील असामान्य कार्य घडत नाहीत. उच्च कुळातले जे असत ते बहुतेक सर्व प्रस्थापित असत. त्यांचे त्या काळी बरे चाललेले असे. जे चालले आहे ते बदलावे असे त्यांना वाटत नव्हते. जे सामान्य होते त्यांनाच बदल हवा होता. शिवाजीनं त्यांना संघटित केलं, शहाणं केलं, मोठं केलं आणि जुलमाला आळा घातला. त्यांना जुलूम सहन करावा लागतो ते जुलूम नाहीसा करतात. जुलूम करण्यातच जे सहभागी असतात ते जुलूम नाहीसा कसा करतील? पुढचा मुद्दा आहे शिवाजी आणि धर्मांतर. शिवाजी हिंदू धर्म पाळणारा होता, पण त्याची धर्मश्रद्धा आंधळी नव्हती. धर्माला मान्य नसणाऱ्या गोष्टीही तो करी आणि कार्य साधी. कार्य महत्वाचं होतं, धर्माचे काटेकोर पालन महत्वाचे नव्हते. एकदा मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला, धर्म सोडला म्हणजे मेला, मग मेलेला जिवंत कसा होणार? आणि या जन्मात पाप केल्यानं पुढच्या जन्मात तर माणूस सुद्धा होणार नाही, किडा किंवा मुंगी होणार, असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. शिवाजीच्या काळात तर कठोरपणे सांगे, परंतु शिवाजीनं मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतलं. नुसते करून घेतले असे नाही, तर त्यांच्याशी स्वैर संबंध जोडले. ते धर्मातून गेले होते म्हणजे हलके किंवा शूद्र झाले होते आणि आपण त्यांच्याशी संबंध कसा ठेवावा असं शिवाजीला वाटलं नाही. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर हे मुसलमान सुनता झालेले आणि मुसलमानात 10-5 वर्ष राहिलेले मराठे शिवाजीनं परत हिंदू करून घेतले. लांड्या म्हणून ज्याला हिणवत होते त्या बजाजी निंबाळकरांच्या मुलास शिवाजीनं स्वतःची मुलगी दिली. अफगाणिस्तानात महम्मद कुली खान म्हणून 8 वर्ष राहिलेल्या नेताजी पालकरास शुद्ध करून स्वतःच्या पंक्तीस बसवून घेतलं. धर्मासंबंधीचा हा पुरोगामी विचार पेशवाईत इतका मागे पडला की पेशवाईतला सर्वात शूर पुरुष बाजीराव स्वतःच्या मुसलमान प्रेयसीच्या मस्तानीच्या मुलास हिंदू करण्याची इच्छा असूनही हिंदू करू शकला नाही. समशेर बहादरास कृष्णसिंग करीन म्हणणाऱ्या बाजीरावास ते तर जमलं नाहीच, उलट स्वतःलाच घराबाहेर पडावं लागलं. शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवाईतला हिंदू धर्म एकच काय? शिवाजीनं अस्पृश्यांस आणि महाराज किल्लेदार केलं होतं. पेशवाईत त्यांच्या पाठीला झाप बांधून आणि गळ्यात लोटके अडकवून रस्त्यांची शुद्धता केली जात होती.
शिवाजीचा हिंदू धर्म आणि पेशवांचा हिंदू धर्म एकच काय? शिवाजीच्या नावानं सेना स्थापून हिंदूंचं ऐक्य घडवायला निघालेल्या सेनापतींना कोणता हिंदू धर्म प्रस्थापित करायचा आहे? शिवाजीचा की पेशवाईतला? शिवाजी महाराज अंधश्रद्धेच्या आणि खुळ्या समजुतींच्या विरुद्ध कसे होते याची एक गमतीदार नोंद आहे. मूल पालथे जन्मणे हे अशुभ आहे अशी अंधश्रद्धा होती. राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्मले. सर्वजण ते पाहून गप्प बसले. पुत्र जन्माचा आनंद कोणी दाखविना. महाराजांना हे समजलं. ते म्हणाले, पुत्र पालथा जन्मला, तो दिल्लीची पातशाही पालथी घालील. मग सगळे आनंद व्यक्त करू लागले. श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी. प्रकरण इतिहासाचा विपर्यास का? मुद्दा आहे शिवाजी आणि अवतार. शिवाजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायात शिवाजी हा परमेश्वराचाच अवतार होता अशी समजूत आहे. कुणी त्यास शिवाचा अवतार म्हणवतात, तर कुणी विष्णूचा. आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही. ऐतिहासिक थोर पुरुषांचं सोडा, एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देव माणूस म्हणण्याची आपली रीत आहे. कुणी एखादा थोर पुरुष असला, त्यानं लोकहिताचं कार्य केलं की त्याला आपण देव मानतो. हा जसा देवभोळेपणा असतो आणि आहे, तसा काहींचा सिद्ध साधकपणाही असतो. देव तयार केल्याखेरीज भक्तांचे साधत नसते आणि म्हणून भक्त देव घडवत असतात आणि आपलं कार्य साधत असतात. शिवाजीला समकालीनांनी अवतार मानला होता की नाही कुणास ठाऊक, परंतु त्यांच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य, चमत्कारिक सामर्थ्य इत्यादी लादलं होतं असं दिसतं. शिवाजीला पक्षासारखं उडता येतं. तो शाहिस्तेखानासमोर भिंतीतून प्रगटला. त्याला अदृश्य होण्याचं सामर्थ्य लाभलं होतं अशी वर्णनं आढळतात. ही सारी वर्णनं खोटी आहेत, यात वाद नाही. त्या काळी या अफवांचा शिवाजीला निष्ठा मिळवायला आणि यश संपादन करायला उपयोगही झाला असेल, पण अडाणीपणा आणि इतिहास यात फरक आहे. शिवाजी माणूस होता, चांगला माणूस होता, थोर माणूस होता, हुशार आणि दूरदृष्टीचा माणूस होता, नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता, शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता. पण माणूस होता, देव नव्हता, अवतार नव्हता. शिवाजींचा देव केला म्हणजे काय होतं? देव केला की मग शिवाजी सारखी वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. शिवाजी सारखं वागा, रयतेला सुतावू नका, बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा पण परधर्माचा द्वेष करायला शिकवू नका असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं, तो शिवाजी कुठं, आपण कुठं? तो देवाचा अवतार आणि आपण माणूस. आपल्याला ते कसं जमणार? आपण आपलं असंच वागायचं. देव असल्यामुळं वर्षातून एकदा शिवाजी महाराज की जय म्हणायचं, जयंती करायची, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची, जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची, कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की काम झालं. शिवभक्त म्हणवून घ्यायला आपण रिकामे झालो. शिवाजी सारखे वागायची आपल्यावर जबाबदारी नाही. शिवाजीनं रयतेला मदत केली. आता त्याच्या भोंदू भक्तांनी रयतेला मदत केली का? आता त्याच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा. दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारेवर शिवाजीचा झेंडा आणि शिवाजीचा फोटो लावायचा आणि काळे धंदे चालवायचे. हा शिवाजीचा गैरवापर आहे. शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबवलं पाहिजे. भोंदू कोण आणि भक्त कोण हे ओळखायला शिवाजी समजून घ्यावा. पुढचा मुद्दा आहे शिवाजी आणि भवानी तलवार. भोळ्या भाबड्या शिवभक्त रयतेमध्ये आणि अर्धवट शिकलेल्यांमध्ये सुद्धा शिवाजीच्या यशाचे एक कारण पुन्हा पुन्हा सांगून रुजवलं गेलंय. ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली होती म्हणून शिवाजी यशस्वी झाला. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री शिवाजीची ही भवानी तलवार शोधून आणून लोकप्रिय व्हायच्या उद्योगात बराच काळ होते. तर दुसरीकडं महाराष्ट्रात आमचे राज्य येणार असं स्वप्न उराशी बाळगणारे दुसरे नेते महाराष्ट्रातून जय शिवाजी, जय भवानी असा गजर उठवत आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती. हे आता संशोधकांनी दाखवून दिलंय.
पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचं शास्त्र आपल्यापेक्षा जास्त प्रगत होतं. पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली, तिथून ती सावंतांकडे गेली आणि तिथून शिवाजी महाराजांकडे आली असा खरा इतिहास आहे. या तलवारींशी भवानी मातेचा काही संबंध नाही. साताऱ्यातील राजवाड्यात एक तलवार आहे. ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असे सांगितले जाते. तीच भवानी तलवार आहे की नाही या संबंधी वाद आहेत. परंतु साताऱ्याच्या म्युझियम मधील या तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरं आहेत. आजही ती कुणासही पाहता येतील. लोकांचा अडाणीपणा, लोकांची श्रद्धा हेच आपलं भांडवल करून लग्गा साधू पाहणारे लोकांना सत्य समजू देण्यास तयार नसतात. सारखे सारखे सकाळ संध्याकाळ जय शिवाजी जय भवानी म्हटल्यानं शिवाजी समजत नाही, भवानी माताही कळत नाही. पुढचा मुद्दा आहे भोंदू भक्तांपासून शिवाजीला धोका. अनेक थोर पुरुषांच्या बाबतीत एक शोकांतिका पुन्हा पुन्हा घडवली जाते. त्या थोर पुरुषाला त्याच्या हयातीत त्या काळातले प्रस्थापित लोक विरोध करतात. त्याच्या तत्वाला आणि कार्याला विरोध करतात. जमले तर ठार सुद्धा करतात. सर्व काही एवढंही करून त्याचं थोरपण नाहीसं होत नाही. सामान्य लोक त्याला आणि त्याच्या मागे त्याच्या विचाराला मानतात, तसे वागण्याचा प्रयत्न करतात. मग तेच प्रस्थापित लोक दुसरी युक्ती करतात. ते स्वतःच त्या थोर पुरुषाचे भक्त बनतात, त्याचा उदोउदो करतात, त्याच्या जयंत्या अनमयंत्या साजऱ्या करतात, त्याची देवळं बांधतात, फोटो छापतात. हे सर्व करताना एक युक्ती योजतात. त्या थोर पुरुषांचा सामान्यांच्या कल्याणांचा विचार विकृत करतात, नाहीतर पुसून टाकतात. प्रस्थापितांना विरोध करण्याची त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचणार नाही अशी काळजी घेतात. लोकांनाच फसवतात. खोटा इतिहास लिहितात, खोटा इतिहास शिकवतात. खरे आणि खोटे यांची बेमालूम भेसळ करून विकतात आणि मुळात तो विचार प्रस्थापितांच्या विरोधी असतो. तोच विचार त्यांचे बस्तान पुन्हा बसवायला उपयोगात आणतात. ज्या थोर पुरुषांच्या प्रतिमा आणि प्रतीक सामान्य जनांच्या आदराच्या, श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या वाटतात, त्याच प्रतिमा हे टगे उचलतात, त्या विकृत करतात आणि त्यांचा गाभाच गारद करून टाकतात. प्रस्थापित मंडळी मोठी हुशार असतात. कुणी सत्तेमुळे प्रस्थापित असतात, कुणी संपत्तीनं प्रस्थापित असतात, कुणी प्रतिष्ठेनं प्रस्थापित असतात. खरं म्हणजे हे सर्व एकच असतात. असे अनेकांच्या बाबतीत घडत आले आहे आणि आजही घडतीये. ज्ञानेश्वरानं संस्कृतातले ज्ञान प्राकृतात आणले. मुठभरांची ज्ञानाची मक्तेदारी मोडली. लोकांना ज्ञान दिलं, अगदी अडाण्यातल्या अडाण्याला ज्ञान दिलं. त्यांना समजेल अशा भाषेत दिलं. अगदी अडाण्याचं रूपक अशा अर्थानं रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावला. ज्ञानाच्या प्रस्थापित मक्तेदारांविरुद्ध बंड केलं. ज्ञानाच्या मक्तेदारांनी त्याच्या हयाती त्याला कडाडून विरोध केला. संन्याशाची पोरे म्हणून ज्ञानेश्वराला आणि त्याच्या भावंडांना वाळीत टाकलं. त्यांची मुंज करायला नकार दिला. ज्ञानेश्वराकडे लाखो गणती मोहरा नव्हत्या आणि त्याला कुणी गागाभट्ट भेटला नाही. नाहीतर कुणी सांगावं, कदाचित शिवाजीचा राज्याभिषेक झाला तशी त्याचीही मुंज झाली असती. ज्ञानेश्वरानं अगदी अल्पवयात समाधी घेतली. समाधी घेतली हे तरी खरंय का? ज्यांनी ज्ञानेश्वराच्या हयातीत त्याला विरोध केला, ज्ञानप्रसाराला ज्यांनी विरोध केला, त्यांचे सांस्कृतिक, धार्मिक, लौकिक असे सर्व वारसदार नंतर ज्ञानेश्वरांची स्तुती करू लागले आणि ज्ञानेश्वरासारखा थोर पुरुष झालाच नाही असे तेच सांगू लागले आणि ज्ञानेश्वरांचे नाव घेत घेत सामान्यांना शिक्षणाचा हक्क नाकारू लागले. त्यांना शहाणं व्हायला प्रतिबंध करू लागले. ज्ञानेश्वरांच्याही अगोदर प्राकृतात ग्रंथ रचून ज्ञानप्रसार करणाऱ्या चक्रधरांना तर संतांनीही वाईट टाकलं. तुकारामांच्या हयातीत मंबाजी आणि त्याचे सर्व साथीदार यांनी त्याला कसून विरोध केला. त्याचे अभंग नदीत बुडवले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुकारामाचे काय केले कोणास ठाऊक. पण तो सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. अगदी त्याला न्यायला स्वर्गातून आलेलं विमान सुद्धा सिनेमात दाखवलं अन चित्रात रंगवलं. नदीत बुडवूनही तुकारामाचे अभंग लोकात राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेव्हा अभंग बुडवून सुद्धा अन तुकारामाला स्वर्गाला पोहोचून सुद्धा
तुकाराम संपत नाही असं दिसून आलं तेव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकारामाचे कौतुक करू लागले. त्याच्या अभंगात आपले फुसके अभंग घुसडू लागले. त्याच्या अभंगावर कथा कीर्तन करू लागले. पण हे करताना एक करू लागले की तुकारामानं अंधश्रद्धेवर आणि अन्यायावर जे कोरडे उठले होते ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले. फार लांब कशाला? महात्मा गांधींचं काय केलं? ठरवून खून केला, कट करून खून केला. कटातले काही शिताफीनं सुटले, कोणी फाशी गेलं, कोणी भोगून सुटले. आता काय सांगतात? महात्मा गांधींची हत्या एका माते फिरून केली. कट करणारे माते फिरू होते काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्याच्या पुढाऱ्यानं नथुराम गोडसे यानं महात्मा गांधींचा खून केला. तो माथेपुरू होता काय? महात्मा गांधींचा खून झाला तेव्हा पेढे वाटले आणि खाल्ले. नथुराम गोडसेचा हुतात्मा म्हणून गौरव केला. आणि आता नथुराम गोडसेचे सहकारी आणि अनुयायी काय सांगतात? ते म्हणतात, आम्ही गांधीवादी समाजवादी आहोत. आहे की नाही कमाल? खून करूनही महात्मा गांधी संपत नाहीत असं दिसलं म्हणून मग हे स्वतः गांधीवादी बनून गांधींना संपवायला निघालेत. दुसरं काय? जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत, सांगता येतील. पुढचा मुद्दा, शिवाजी आज असता तर. शिवाजीला सुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी यांच्यासारखंच विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे, सध्याही चालू आहे. शिवाजी वतन देण्याच्या विरुद्ध होता, त्यानं आयुष्यभर वतन देण्याचं टाळलं. आताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा, रयतेला हवं तसं लुटा, खा प्या मजा करा. आमचं राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झालं. म्हणजे आम्ही सुद्धा रयतेला लुटू. तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा, आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारात क्वचित लाखात खा, आम्ही कोटीत खाऊ. शिवाजींच्या काळातील वतने आता नाहीत हे खरं, पण नवी वतनं आणि नवे वतनदार वाढतायत. झेडपीची वतनं सर्व जिल्ह्यात आहेत. साखर सम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कॉर्पोरेशन्स म्हणजे वतनदारे आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपालिट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे. आणि या वतनदाऱ्या आता वंश परंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत. लोकशाहीत सत्तेचं विकेंद्रीकरण हवंच, त्याला विरोध कुणी करणार नाही. पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे. शिवाजीच्या काळात वतनदार जसे जनतेला छळीत त्यापेक्षा हे नवे वतनदार जास्त छळतायत. साखर सम्राटाच्या विरुद्ध कुणी एखादा रयत गेला तर तो संपलाच. त्याला कर्ज मिळत नाही, खत मिळत नाही, त्याचा ऊस जात नाही. 2 वर्षात तो बर्बाद होतो. आणि एक बर्बाद झाला की दुसरे 10 जण धजत नाहीत आणि वतनदारांचे वतन घट्ट होते. रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही? बलात्कार होत आहेत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची अन वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही? आणि हे सारं शिवाजी महाराज की जय म्हणत सुरू असतं. हे अगदीच भयानक आहे. शिवाजी हे सारं पाहायला असता तर त्यानं काय केलं असतं? तो नाही हे खरं आहे. तो स्वतः येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण त्याची शिकवण आहे ना. त्याची शिकवण अंगी बाणून नव्या वतनदारांवर प्रहार करणं हेच खरं शिवाजीचं स्मरण करणं होय. आज शिवाजीच्या नावानं आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांधांना सांगायला पाहिजे की शिवाजी धर्मांध नव्हता. हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत होता पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता. श्रद्धावान होता पण अंधश्रद्ध नव्हता. हिंदू दंगेखोर धर्मांध आहेत, तसेच मुसलमानात सुद्धा दंगेखोर आहेत, धर्मांध आहेत. काही मुसलमान तर स्वतःला शहनशाहचेच वारसदार समजतात. आपण या देशात राज्य केलं होतं असं समजतात. अरे या देशात जेव्हा मुसलमानांचं राज्य होतं तेव्हा सुद्धा सारे मुसलमान बिर्याणी झोडत नव्हते अन शराब पित नव्हते. बहुसंख्य बिचारे गरीबच होते. शिवाय शिवाजीचं स्वराज्य स्थापायला ज्या मुसलमानांचे प्राण खर्ची पडले, ज्यांचं रक्त सांडलं ते सुद्धा तुमचेच पूर्वज होते ना.
की औरंगजेब तेवढा तुमचा पूर्वज आणि मदारी मेहतर कोणीच नव्हे. आदिलशहा तेवढा तुमचा पूर्वज आणि इब्राहिम खान, दौलत खान आणि काझी हैदर तुमचे कोणीच नव्हेत. शिवाजीनं स्थापलेलं स्वराज्य फक्त हिंदूंसाठी नव्हतं, ते महाराष्ट्रातल्या मुसलमानांसाठी सुद्धा होतं. मग महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी शिवाजी आपला मानला पाहिजे की नको? शिवाजीच्या नावानं जसे मुसलमानांवर हल्ले होतात तसेच दलितांवर सुद्धा हल्ले होतात. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा होतात. राखीव जागांना विरोध करणारे शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि हे विसरतात की शिवाजीनं जाणीवपूर्वक आपल्या नोकरीत दलितांना ठेवलं होतं, त्यांना मोठं केलं होतं. इतिहासाचा विपर्यास का केला जातो? अगदी अलीकडच्या काळातील असो किंवा जुन्या काळातील असो, थोर पुरुषांच्या चारित्र्याचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या प्रेरणांचा विपर्यास का केला जातो? हे उगाच घडत नाही. त्यात अडाणीपणाचा जसा भाग असतो तसा खोडसाळपणाचा अन आपमतलबीपणाचा भाग असतो. दोन्हींचा परिणाम मात्र तसा एकच होतो. पुढचा मुद्दा. आता शिवाजीचे पहा. सर्वांनी मिळून शिवाजीचं काय केलं? गेल्या 50 वर्षात शिवाजीला मोठा केला की छोटा केला? प्रादेशिक विस्ताराच्या मापानं शिवाजीची मान्यता विस्तारली की कमी झाली? 50 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचे फोटो महाराष्ट्राबाहेर सुद्धा असत. मध्य प्रदेशात असत, दक्षिणेत कर्नाटकात असत, बडोद्यात वा गुजरातीत असत. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली आणि आपण सर्वांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या साह्यानं महाराष्ट्राची अस्मिता जागी केली. संयुक्त महाराष्ट्राची भाषिक राज्यांची चळवळ बरोबरच होती. राज्यभाषा कोश तयार करून घेणाऱ्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करणं आणि उपयोग करणं रास्त आणि योग्यच होतं, पण आपण तारतम्य ठेवलं नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे खंदे प्रचारक आचार्य आत्रे तेव्हा म्हणायचे की महाराष्ट्राला इतिहास आहे आणि इतरांना फक्त भूगोल आहे. या वाक्याला हमखास प्रचंड टाळ्या पडायच्या, पण हा अतिरेक झाला. महाराष्ट्राला शिवाजी प्रिय आहे, शिवाजीचा इतिहास आहे, तसा कर्नाटकाला राणी चेन्नम्माचा इतिहास नाही काय? राजस्थानाला राणा प्रतापाचा इतिहास नाही काय? मध्य प्रदेश, गुजरात ही राज्य काय काल जन्माला आली का? प्रचाराच्या भरात तारतम्य सुटलं. संयुक्त महाराष्ट्र झाला आणि शिवाजी जो महाराष्ट्राच्या बाहेर होता त्याला आपण महाराष्ट्रात कोणला, फक्त महाराष्ट्राचा केला. आता महाराष्ट्रात काय सुरू आहे? शिवसेना स्थापली. सुरुवातीला बिगर महाराष्ट्रीयांविरुद्ध आणि आता मुसलमानांविरुद्ध जे काही बोललं किंवा केलं गेलं आणि केलं जातं ते सर्व शिवाजीच्या नावानं केलं जात आहे. हिंदू एकता स्थापन केली, मराठा महासंघ स्थापला, पतित पावन संघटना स्थापली, शिवाजीचा आणि भवानीचा गजर सुरू ठेवलाय. शिवाजी जो महाराष्ट्राचा होता त्याला आता महाराष्ट्रातल्या हिंदूंचा केला. आता तर त्याला साऱ्या हिंदूंचाही ठेवला नाही, त्याला गो ब्राह्मण प्रतिपालक केला. मराठा महासंघ स्थापून मराठ्यांचा केला. राखीव जागांना विरोध करताना खचून शिवाजी महाराज की जय केला. मराठवाड्यात आणि इतरत्र दलित वस्त्यांवर हल्ले करताना जय भवानी जय शिवाजीचा घोष केला. अन शिवाजीला फक्त उच्चवर्णीय हिंदूंचा केला. ब्राह्मणांचा अन नव्या जुन्या खऱ्या खोट्या 96 कुळीच्या मराठ्यांचा केला. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शिवाजीचा उपयोग केला. अशीच गोष्ट जागतिक महायुद्धाच्या काळात घडली होती. ब्रिटिशांना सैन्यात लोक यायला हवे होते. त्यांनी पोस्टर्स छापली, त्यावर शिवाजीचा फोटो छापला आणि आवाहन केलं, शिवाजीच्या मावळ्यांनो सैन्यात चला, शिवाजी शूर होता, तुम्ही शूर आहात, लढाईला चला. देशाला पारतंत्र्यात डांबून ठेवणाऱ्यांनी शिवाजीचा उपयोग करून घेतला. आता देशाचे तुकडे पाडायला निघालेले आणि गोरगरीब रयतेत जाती धर्माच्या नावानं बेदिली माजवणारे शिवाजीच्या नावाचा उपयोग करतायत. ते करतायत तर करू द्या, पण आपण का करू द्यावं? ते खोटा इतिहास सांगतात किंवा सांगतच नाहीत, नुसतेच जय म्हणतात. पण आपण खरा इतिहास सांगावा, नुसतं जय म्हणू नये. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ज्ञान या बाबतीत ज्यांचे बरे चाललेले असते ते आहे, ते टिकवायला नुसत्या बळाचा वापर करत नाहीत, नुसत्या दंडुक्याचा, शस्त्राचा आणि शासनाचा वापर करीत नाहीत. विचाराचा वापर करतात, इतिहासाचा वापर करतात. लोकांना असा विचार सांगतात
असा विचार पटवतात, असं तत्वज्ञान त्यांच्या गळी मारतात, असा इतिहास त्यांना शिकवतात की त्यांचं फावतं. ज्याच्या हाती जे आहे ते त्याच्याकडेच राहायला या विचाराची, या तत्वज्ञानाची, खऱ्या खोट्या, विकृत, खोडसाळ इतिहासाची मदत होते. विचार हे अगदी प्रभावी हत्यार आहे, टिकाऊ आहे, बंदुकीपेक्षा श्रेष्ठ विचार आहेत. या हत्याराचा प्रस्थापित वापर करीत असतात. पण ज्यांच्या हाती काही आहे ते जसे विचाराचा उपयोग करून आहे ते टिकवतात, तसेच त्यांच्या हातचे काढून घ्यायचे असेल तर काढून घेऊ पाहणाऱ्यांना सुद्धा विचाराचे हत्यार बळकट करावे लागते. वैचारिक पायाखेरीज बदल होऊ शकत नाही. म्हणून आजच्या रयतेनं शिवाजीचा खरा इतिहास शोधला पाहिजे, त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे. इतिहासात टाकाऊ असेल ते टाकलं पाहिजे. पुढे घेऊन जाण्यायोग्य जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीनं अभ्यासून ते पुढे नेलं पाहिजे. शिवाजीच्या इतिहासात, शिवाजीच्या विचारात, व्यवहारात, शिवाजीच्या कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त ठरेल असं बरंच काही आहे. ते नीट समजून घेतलं पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे. पुस्तक वाचन शिवाजी कोण होता? लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे. निवेदन उद्धव काळापहाड, KP, अहमदनगर. 7744081289. ध्वनी मुद्रण ड्रीम्स ऑडिओ, अहमदनगर. संकलन अजय साळवे. जय जिजाऊ, जय शिवराय.